या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्रीकांतला गुरुजींचा फोन आलेला असतो। श्रीकांत गुरुजींना म्हणत असतो, नमस्कार गुरुजी, बोला। गुरुजी श्रीकांतला म्हणत असतात, श्रीकांत, अहिल्याचा हात कसा आहे बरं? यावर श्रीकांत शॉक्ड होऊन विचारतो, काय अहिल्याचा हात? काय काय झालंय तिला? यावर गुरुजी म्हणतात, म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे वाटतं? श्रीकांत म्हणत असतो, नाही गुरुजी, मला खरंच काहीही माहीत नाहीये, तुम्ही काय बोलताय? यावर गुरुजी म्हणतात, आदित्यला ज्यावेळी अटक झाली होती त्यावेळेस मी तुमच्या घरी आलो होतो। देवघरात आदित्यसाठी अहिल्याने मोठी परीक्षा दिली। त्यानंतर घडलेला प्रकार गुरुजी श्रीकांतला सांगत असतात। अहिल्या म्हणत असते, आई, माझ्या मुलाबरोबर चाललेला हा प्रकार थांबव आता। मला मान्य आहे की मी आदित्यवर रागवली आहे। त्या मुलीशी लग्न करून त्याने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे आणि मला त्यांचं लग्न मान्य नाही आहे। परंतु कितीही काहीही जरी झालं तरी सुद्धा माझ्या आदित्यवर खुनाचा आरोप नाही होऊ शकत। आई, त्याला या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढ। त्यासाठी मी जी वाटेल ती परीक्षा द्यायला तयार आहे। तू जे म्हणशील ना ते। तेवढ्यात गुरुजी तेथे जातात। गुरुजी म्हणतात, अहिल्यादेवी। अहिल्या गुरुजींना म्हणते, गुरुजी, माझ्या आदित्यला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढायला काहीतरी मार्ग सांगा। तुम्ही म्हणाल ती परीक्षा द्यायला मी तयार आहे। तुम्ही जे म्हणाल ना ते करायला मी तयार आहे। त्यावर गुरुजी म्हणतात, काळ कठीण आहे, मोठी परीक्षा आहे आणि आईने मुलासाठी परीक्षा ही द्यायलाच हवी। त्यानंतर गुरुजी अहिल्याच्या हातामध्ये एक दिवा देतात आणि म्हणतात, हा दिवा घेऊन देवीसमोर रात्रभर उभं राहायचंय। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दिवा खालीही ठेवायचा नाही आणि विजू तर अजिबात द्यायचा नाही। असं म्हणून गुरुजी उद्या सकाळी काकड आरतीला येतो असं सांगून तेथून निघून जातात आणि हा सगळा प्रकार गुरुजी श्रीकांतला सांगत असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी काकड आरतीला येतात। गुरुजी अहिल्याला म्हणतात, अहिल्यादेवी, तुम्ही तुमच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात। आईचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आदित्यवरची सर्व संकट आता दूर होणार आहेत। तुम्ही यशस्वी झालात। हा दिवा तुमच्याच हाताने आईच्या समोर ठेवा। त्यानंतर अहिल्या तो दिवा आईच्या समोर ठेवते आणि म्हणते, आई, मी प्रत्यक्ष माझ्या मुलाचं रक्षण करायला नाही असू शकत, पण तुझा आशीर्वाद त्याच्यासोबत कायम असू देत। त्याला कुठल्याही संकटापासून वाचव। हे सगळं गुरुजी श्रीकांतला सांगत असतात। हे ऐकून श्रीकांत आपल्या रूममध्ये जातो। श्रीकांत अहिल्याला म्हणतो, अहिल्या, सगळी कामं तू स्वतःच केली पाहिजेत असं काहीच नाही आहे ग, म्हणजे काही कामं मी सुद्धा करू शकतोच ना। त्यानंतर श्रीकांत म्हणतो, अहिल्या, तू काहीच मला सांगितलं नाहीस तर मला काहीच कळणार नाही असं वाटलं का तुला? यावर अहिल्या म्हणते, काय? त्यानंतर श्रीकांत अहिल्याचा हात बघतो आणि म्हणतो, हे काय आहे अहिल्या? आदित्यसाठी केलंस ना हे सगळं? मला एक गोष्ट सांग, एवढा जीव आहे तुझा त्याच्यावर, मग त्याला तुझ्यापासून एवढं दूर का ठेवतेस? माफ कर ना त्याला। यावर अहिल्या म्हणते, नाही, मी त्याला कधीच माफ नाही करू शकत, कारण आदित्य त्याच्या मुलाच्या कर्तव्यात चुकलाय, त्याने फसवलंय मला। श्रीकांत म्हणतो, ठीक आहे ना, मग त्याच्यासाठी एवढं का करतेस तू? तू त्याला तुझ्या या घरातून, तुझ्या आयुष्यातून काढून टाकलंयस ना। अगं, मग का करतेस हे सगळं? यावर अहिल्या उठून उभी राहते आणि म्हणते, कारण त्याला या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय अहिल्यादेवीचा होता, जो बरोबरच होता। पण श्रीकांत, मी एक आई आहे आणि एका आईचं मन अहिल्यादेवीच्या हातात नाही आहे। पुढे अहिल्या म्हणते, श्रीकांत, त्या दिवशी मी आदित्यला जेव्हा त्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात बघितलं ना, तेव्हापासून मला एवढा त्रास होतोय। आपण आयुष्यभर आदित्यला फक्त मोठमोठे पुरस्कार हातात घेताना पाहिलंय, त्यानंतर खुनासाठी त्याला अटक झाली। मला माहिती आहे माझा मुलगा हे सर्व करू शकत नाही, पण कुठल्या दिशेने चाललाय आपला मुलगा, तो काय करतोय? यावर श्रीकांत अहिल्याला शांत करत असतो। त्यानंतर श्रीकांत अहिल्याला खाली बसवतो। त्यानंतर श्रीकांत अहिल्याच्या हाताला मलम लावतो आणि म्हणत असतो, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। मला खात्री आहे एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल आणि त्या दिवसाची मी वाट पाहीन। त्यानंतर श्रीकांत स्वतःशीच म्हणत असतो, उद्या दिवाळी आहे, आम्ही दरवर्षी सगळे किती आनंदाने सण साजरा करायचो, पण यावर्षी आदित्यच घरात नाही आहे आणि तो तरी त्याच्या आईशिवाय दिवाळी कशी साजरी करणार आहे, कुणास ठाऊक। दुसरीकडे आदित्य पारूचा हात पकडतो आणि दोघेही डान्स करत असतात। आदित्यला म्हणत असते, आदित्य सर, काय झालंय मला सांगाल का? पारू आदित्यला खाली बसवते आणि म्हणते, आता मला सांगा काय झालंय? यावर आदित्य म्हणतो, पारू,
आपल्यावरची सर्व संकट दूर झाली आहेत, सगळी विघ्न दूर झाली आहेत आणि उद्या नवीन दिवस, दिवाळीचा पहिला दिवस आणि आपण दोघं सोबत असणार एकत्र. आणि हे सगळं कुणामुळे पॉसिबल झालंय माहिती आहे का? यावर पारू म्हणते कुणामुळं? आदित्य म्हणतो आईमुळे. यावर पारू म्हणते काय, देवी आईंमुळं? पारू म्हणते अहो पण देवी आई तर. यावर आदित्य म्हणतो रागवली आहे ना, पण तिने मदत करायला नकार नाही दिला. पुढे आदित्य म्हणतो पारू, मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी कालिंदी मॅडमची ॲडव्होकेट म्हणून नेमणूक आईने केली होती. हे ऐकून पारूला धक्काच बसतो. पारू म्हणते काय सांगताय सर, आणि हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? यावर आदित्य म्हणतो आपण कालिंदी मॅडमच्या जेव्हा घरी गेलो होतो ना, तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी मला डायरीमध्ये नोट डाऊन करायला सांगितल्या होत्या आणि त्याच वेळी मी पेपर बघितला, केस फ्रॉम अहिल्यादेवी किर्लोस्कर. तेव्हा माझ्या लक्षात आलं आईने माझ्यासाठी कालिंदी मॅडमला अपॉइंट केलं होतं. पारू म्हणते खरंच सांगताय? आदित्य म्हणतो खरंच. आदित्य म्हणतो मला आता वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की ही माझी पहिली दिवाळी असेल जी मी आईशिवाय साजरी करेन. जेलमधून बाहेर काढून तिने मला दिवाळीचं गिफ्ट तर दिलंच आहे, मी थोडं मिस करेन आईला. यावर पारू म्हणते सर, आपली माणसं आपल्यासोबत नसली ना तरीसुद्धा कायम ते आपल्या मनात असतात. अहिल्या इकडून तिकडे फेऱ्या मारत असते आणि ती विचार करत असते. अहिल्या मनातच म्हणत असते मी पण तिलोत्तमासारखं विल बनवायचं ठरवलं तर मी हे एवढं मोठं साम्राज्य कुणाच्या हाती स्वाधीन करणार आहे? कोण असेल या सर्व साम्राज्याचा उत्तराधिकारी, आदित्य की प्रीतम? आता तर प्रीतमकडे बघून असं वाटतंय ज्या पद्धतीने तो सगळ्या गोष्टी सांभाळतोय, आदित्यसारखा तो सुद्धा लवकरच बिझनेसमध्ये परफेक्ट होईल आणि मला खात्री आहे त्यामुळे अर्धा वाटा तर त्याला नक्कीच जाणार आहे. पण उरलेल्या अर्ध्या वाट्याचा जो मालिक असेल त्याचं काय? त्याने तर माझी फसवणूक केली आहे. जो माणूस स्वतःच्या आईची फसवणूक करू शकतो, माणूस उद्या जाऊन कंपनीच्या एम्प्लॉईजची फसवणूक करणार नाही कशावरून? मी आदित्यवर आता कसा विश्वास ठेवू? काय करू मी? त्याला त्याचा हिस्सा देऊन टाकू की प्रॉपर्टीमधून बेदखल करू? तेवढ्यातच तेथे श्रीकांत येतो. श्रीकांत म्हणतो काय ग अहिल्या, काय करतेस ग? रात्रभर विचारच करणार आहेस का? झोपायचं नाही आहे? अगं झोप आता, उद्या लवकर उठायचं आहे ना, दिवाळी आहे उद्या. अहिल्या म्हणते श्रीकांत मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. श्रीकांत म्हणतो बोल ना. अहिल्या श्रीकांतला म्हणते श्रीकांत मला असं वाटतंय की आपण एक विल तयार करून घ्यावं. यावर श्रीकांत म्हणतो काय काय बोलतेस तू हे? अहिल्या म्हणते हे बघ, दिशाची नजर आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या घरावर आहेच आणि तिच्या हाती यातलं मला काहीही लागू द्यायचं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण या सगळ्याचं अगोदरच नियोजन करून ठेवलं पाहिजे. अहिल्या आणि श्रीकांतचं हे सगळं बोलणं बाहेर उभी राहून दामिनी ऐकत असते. यावर श्रीकांत म्हणतो तुझी काळजी कळते मला, पण या सगळ्याचे कसे वाटे करणार आहेस तू? यावर अहिल्या म्हणते वाटे करायचा प्रश्नच कुठे येतो? श्रीकांत म्हणतो म्हणजे? अहिल्या म्हणते म्हणजे सगळं क्लिअर आहे, सगळी प्रॉपर्टी बिझनेस आपल्या मुलालाच जाणार, प्रीतमला. यावर श्रीकांत म्हणतो काय? हे सगळं प्रीतमला देण्याचा काय संबंध आहे? हे बघ, हे सगळं साम्राज्य उभं करायला आदित्यने खरी मदत केली आहे तुला आणि मला असं वाटतं की आदित्यला त्याचा हक्क मिळायलाच हवा. यावर अहिल्या म्हणते पण आता माझा आदित्यवर अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे. तो कसं सांभाळू शकणार आहे हे सगळं? म्हणजे जो मुलगा आपल्या आईला फसवू शकतो, आय एम सॉरी, पण तो बिझनेस नीट सांभाळेल यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. श्रीकांत म्हणतो अहिल्या आदित्य मुलगा आहे आपला, हे बघ त्याला त्याचा वाटा मिळायलाच हवा आणि या सगळ्या प्रॉपर्टीवर त्याचाही हक्क आहे. यावर अहिल्या म्हणते हक्क होता, आता नाही आहे. मी आदित्यला यातलं काहीही देणार नाही आहे आणि माझा हा निर्णय मी बदलणार नाही आहे. यावर श्रीकांत म्हणतो अगं पण जरा पुढचा विचार कर ना. अगं तुला जरी मान्य नसलं तरीसुद्धा आदित्य आणि पारू आता नवरा बायको आहेत, पुढे जाऊन त्यांना मूल होईल. या घराचा वारस रस्त्यावर वाढावा असं वाटतंय का तुला? तुला चालणार आहे हे? दुसरीकडे दामिनी म्हणत असते एक मिनिट, किर्लोस्कर साम्राज्याची वाटणी आणि तेही सगळी प्रॉपर्टी त्या प्रीतमच्या नावावर, आणि यातलं काही दिशाला माहीत नाही आहे का? आणि वहिनी सुद्धा विसरल्यात का? या घरात दामिनी किर्लोस्कर सुद्धा राहते. त्यानंतर दामिनी म्हणत असते मी सुद्धा बघते ना.
ही वाटणी कशी होते आणि ही प्रॉपर्टी प्रीतमला कशी मिळते ते. आता फर्स्ट टार्गेट दिशा. नंतर दामिनी तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू सकाळी लवकर उठते. आदित्य मात्र छान झोपलेला असतो. पारू आदित्यला आवाज देत असते, धनी धनी. आदित्य झोपेमध्ये ओ देत असतो. पारू म्हणत असते, उठा आता. पारू थोड्या वेळाने आदित्यच्या बाजूला जाऊन बसते आणि पुन्हा आदित्यला आवाज देत असते, धनी. आदित्य झोपेमध्येच तिला ओ देत असतो. पारू आदित्यच्या डोक्यावर हात फिरवत असते. आदित्य म्हणत असतो, पारू काय. पारू म्हणत असते, उठा ना आत्ता. आदित्य म्हणत असतो, कशाला. यावर पारू म्हणते, नाही हा, काही एक ऐकून घेणार नाही आहे मी आत्ता. दिवाळी आहे, सूर्योदयापूर्वी आंघोळ व्हायलाच पाहिजे. असं म्हणून पारू आदित्यला उठवायचा प्रयत्न करत असते. परंतु आदित्य म्हणत असतो, पारू मला थोडा वेळ झोपू दे. थोड्या वेळाने पारू आपले केस आदित्यच्या कानामध्ये टाकते आणि हसू लागते. आदित्य पारूच्या हाताला पकडून स्वतःकडे खेचून घेतो. आदित्य म्हणत असतो, काय आहे. पारू म्हणते, सोडा ना मला. आदित्य म्हणतो, का. पारू म्हणते, कामं आहेत. यावर आदित्य म्हणत असतो, मग मला का उठवतेस. पारू म्हणते, दिवाळी आहे ना. त्यानंतर आदित्य पारूच्या केसांमध्ये हात फिरवत असतो. आदित्य पारूला हॅपी दिवाळी विश करत असतो. आदित्य आणि पारू दोघेही थोडे रोमॅन्टिक झालेले असतात. तेथेच बाजूला आजी सुद्धा झोपलेली असते. आजी म्हणते, काय रे पोरांनो, सकाळी सकाळी धिंगाणा लावलाय दोघांनी नवरा बायकोने. आजीचा आवाज ऐकून आदित्य लगेच उठून बसतो आणि आजीला गुड मॉर्निंग आजी असं म्हणतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.